तर का म्हणता वर्धा हिंगणघाटचे पोट्टे आज गुरुवार होतं तर सकाळीच गेलो साई मंदिरात पाहायला गेले. मग काढताना मला आणि क्रिशाला नेऊन दिलं बस स्टँडवर. काऊन आम्हाला जायचं होतं वर्धेलाच, पेपर होता ना आमचा. गेलो तर बस लागूनच होती, बसमध्ये बसलो मग निघलो वर्धेसाठी. आणि कोणाकोणाचा पेपर होतं तिथं किंवा कोणाच्या आहे तर सांगा बरं कमेंटमध्ये. हिंगणघाट मधून निघलो ना वर्धा रोडनं लागलो आणि पोट्टे पा बसमध्ये काय आय लव्ह यू आय रिअली लव्ह यू गीत लिहून ठेवते. असं शोभते का बा पोट्टे तुम्हाला. वर्धे जवळ आलो तर पाणी चालू होतं. मग हळूहळू बस स्टँडमध्ये. आणि आता उन्हाळ्यात पाणी पडत आहे तर आता पावसाळ्यात का पडते काय नाही का. उभं राव पाय दुखले होते, तिकडे सामने सीट पायमध्ये बसायला. तर मग थोड्या वेळाने सीटही भेटली, तिथं बसलो थोड्या वेळ. तर मग पाणीच चालला गेला. तर मग लागलो आम्ही आमच्या रस्त्याने. थोड्या दूर निघलो पैदल काऊन तर पाणी गेला होता तर चांगलं वाटते. आज ऊन बी नव्हती ना तर म्हणून पैदलच चालू वाटते. आणि कॉलेज दूर होतं लोकेशन पाहिल्यावर. तर मग आम्ही ॲटो केला ना, ॲटोनं चालू कॉलेज पाशी. थंडी वाटते तर चाय प्यायला गेलो. तिथंच कॅन्टीन होतं कॉलेज पाशी. तर तिथं चाय पिला ना मग कॉलेजमध्ये आलो. काऊन तर पेपरचा टाइम झाला होता. कॉलेजमध्ये आलो, डॉक्युमेंट गीत काढले आणि मोबाईल बॅगमध्ये ठेवून दिला. काऊन तर पेपरचा टाइम झाला. 3 hours later. पेपर झाल्यावर लवकर बस स्टँडकडे जायसाठी निघलो. काऊन तर मला पिपरीला वापस